हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे पराक्सर मॅथ स्पेशलमध्ये. तर रिसेंटली झालेल्या JEE मेन 2025चे आपण मॅथमॅटिक्सचे वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व करतो. तर आजचा क्वेश्चन कदाचित 28 जानेवारीचा क्वेश्चन इंटिग्रेशनशी रिलेटेड. ठीक आहे. तर क्वेश्चन बघा, आपण दिला आहे की I इज इक्वल टू इंटिग्रेशन -π/2 to +π/2 96 x square cos square x upon 1 plus e to the power x dx equals to pi times अल्फा पाय स्क्वेअर प्लस बीटा असं काहीतरी आहे आणि आपल्याला अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर काढायचा आहे. ठीक आहे. किंवा तुम्हाला अल्फा प्लस बीटा पण विचारू शकता. आता क्वेश्चन बघितलं सगळ्यात पहिले डोक्यात काय आलं पाहिजे की -a2 + a पर्यंत व्हॅल्यू चालली. -a2 + a म्हणजे ऑड इव्हनचा कन्सेप्ट आहे ना. आता या फंक्शन मध्ये बघा, हा इव्हन फंक्शन आहे, हा पण इव्हन आहे, पण e टू द पॉवर x ऑड आहे की इव्हन आहे एक्झॅक्टली माहिती नाही ना. तो ऑड आहे ना तो इव्हन आहे. ठीक आहे. तर आपण काय करू, आधी आपण एक प्रॉपर्टी, एकदम इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे की f of x dx जर आपण इंटिग्रेशन घेतलं a to b, इट कॅन बी रिटन ॲज इंटिग्रेशन अगेन a to b f of a plus b minus x dx. म्हणजे लिमिट मध्ये a plus b ठेवायचं आणि dx करायचं. फंक्शनच्या ठिकाणी फक्त -x, काही बदल होणार नाही. करून बघू काय होते बघा. हा I ऑलरेडी आहे, परत I तोच राहणार कारण की बदल काहीच नाही. लिमिट अगेन -π/2 to π/2. ठीक आहे. x च्या ठिकाणी π/2 बघा, π/2 b किती आहे, हा -π/2 आहे, b आहे +π/2 आणि -x. तर बेसिकली हा कॅन्सल होईल, फक्त काय राहणार आहे, -x राहणार आहे. ओके, फक्त -x पुट करायचा आहे. सो 96 -x येणार स्क्वेअर. इथे खरंच सांगितलं की -x का बरं राहणार, बाकी दोन काय होणार, कॅन्सल. अगेन cos ऑफ -x स्क्वेअर, हे फरक पडणार नाही. फरक इथे पडतो 1 प्लस e टू द पॉवर -x होईल. याला थोडं सिम्प्लिफाय करतो मी बघा. हा इंटिग्रल -π/2 to π/2 नाइस. 96 मायनसचा स्क्वेअर तर प्लसच राहतो, तो +x स्क्वेअर. कॉसचं पण सेम लॉजिक आहे, cos स्क्वेअर x खाली e टू द पॉवर -x म्हणजे ते 1 अपॉन e टू द पॉवर x. हा बेसिकली झाला 1 प्लस 1 अपॉन e टू द पॉवर x झाला. त्याला जर क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर आपल्याला मिळालं की e टू द पॉवर x प्लस 1 तसाच आहे आणि टोटल डिवाइडेड बाय e टू द पॉवर x. आता डिवाइडचं डिवाइड वाला कुठे जाणार, वापस वरती येणार. तर आपल्याला e टू द पॉवर x वरती आणला, त्याला मी इथून इरेज करतो. ठीक आहे, स्टेपवर लक्ष द्या. आता हे पण I आहे, हा पण I आहे, दोघाला मी ऍड करतो. दोघाला जर ऍड केलं तर मला मिळालं 2i इज इक्वल्स टू, दोघाला ऍड केलं आहे, लिमिट सेम आहे -π/2 पासून π/2 पर्यंत. दोघांमध्ये काय काय कॉमन आहे, 96 x स्क्वेअर cos स्क्वेअर x, 96 x स्क्वेअर cos स्क्वेअर x कॉमन काढून घ्या. 96 x स्क्वेअर cos स्क्वेअर x. इथून जर कॉमन काढलं इथे राहिलं आपल्याकडे 1, इथून कॉमन काढलं इथे आपल्याकडे राहिलं प्लस e टू द पॉवर x आणि डिवाइड मध्ये किती आहे 1 प्लस e टू द पॉवर x. इथे पण तेच डिनॉमिनेटर आहे, इथे पण तेच डिनॉमिनेटर आहे dx. सो तुम्हाला दिसलं इथे हे दोन काय झाले, कॅन्सल. ठीक आहे. आणि तुम्ही 2 ने पण डिवाइड करू शकता. हा बेसिकली झालं 48. ओके, ठीक आहे. सर आपलं इंटिग्रेशन कुठपर्यंत आलं, फक्त आता I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन -π/2 पासून π/2 48 x स्क्वेअर cos स्क्वेअर x dx. सिंपल सा आहे. ठीक आहे. याच्यासमोर क्वेश्चन खूप इझी आहे. काय करायचं बघा, तोच I आहे. I काय इव्हन फंक्शन आहे, सो मी त्याला काय लिहू शकतो, डायरेक्ट I इज इक्वल्स टू 48 बाहेर काढलाय. I इव्हन फंक्शन असल्यामुळे 2 टाइम्स होणार. सो इंटिग्रल 0 टू π/2 2 टाइम्स आतमध्ये लिहिण्याच्या ठिकाणी बाहेर लिहिला, कारण का तुम्हाला आता माहित पडणार cos स्क्वेअर x dx. आपण कधीही कुठल्याही ट्रिग्नोमेट्रीचं, खासकर cos आणि साइनचं इव्हन पॉवर सॉल्व करत नाही. आपण ते इव्हन पॉवरला कशामध्ये कन्वर्ट करतो, cos असेल तर cos टू थीटा मध्ये करतो किंवा sin टू थीटा मध्ये करतो. पण बेसिकली आपण मॅक्सिमम cos टू थीटाचा फॉर्म्युला यूज करतो. आता आपण cos थीटाचा फॉर्म्युला यूज करूया. ठीक आहे. सो 2 cos स्क्वेअर x म्हणजे काय होते, 48 असंच बाहेर आला 0 टू π/2. हा x स्क्वेअर असाच आहे. 2 cos स्क्वेअर x म्हणजे काय होते, 2 cos स्क्वेअर x म्हणजे काय होते, तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे का? फॉर्म्युला काय आहे,
cos 2 theta is equals to 2 cos square x minus 1. तो इकडला मायनस इकडे येऊन वापस प्लस होईल. सो बेसिकली काय झाला cos 2 x plus 1 dx. ठीक है, सिंपल सा लॉजिक है. याला डिस्ट्रीब्यूट करा. सो 48 बाहेर ठेवला. डिस्ट्रीब्यूट करायचे x स्क्वेअर एकटाच आहे. सो 1 into x स्क्वेअर. सो 0 to pi by 2 1 into x square dx plus again 0 to pi by 2 x square आणि cos 2x dx. याचं इंटिग्रेशन सेपरेटली करू शकतो. सो टोटल मध्ये 48 आपला बाहेर आला. x स्क्वेअरचं इंटिग्रेशन x क्यूब बाय 3. ठीक आहे. 48 सगळ्याच्या बाहेर आहे. लक्षात ठेवा, सगळ्याला मल्टिप्लाय केलं. लिमिट 0 to pi by 2 प्लस u into v. हा फर्स्ट फंक्शन आहे, सेकंड फंक्शन. आयलेक्सचा रूल माहिती ना, कुठला फर्स्ट घ्यायचा, कुठला ट्रिग्नोमेट्री सेकंड आहे. फर्स्ट हमेशा काय राहणार आहे, अल्जेब्रिक. सो बेसिकली फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड. फर्स्ट इंटिग्रेशन काय होते, sin 2x divided by 2 minus इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव ऑफ फर्स्ट. ठीक है, लिमिट घ्यायची आहे 0 to pi by 2. ठीक है, माइनस इंटीग्रेशन ऑफ फर्स्ट, सॉरी डेरिवेटिव ऑफ फर्स्ट x स्क्वायर का डेरिवेटिव 2x into integration of this is sin 2x divided by 2 n dx into cancel. ठीक है, जे जे झालं आपण जरा सॉल्व करू नंतर. पण आपली लिमिट ठीक आहे, आणि आपला x क्यूब बाय 3 0 to pi by 2 plus x square sin 2x by 2. इथे माइनस बाहेर ठेवला. परत u into v आहे. अगेन तेच लॉजिक. फर्स्ट फंक्शन अल्जेब्रिक, सेकंड फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक. सो फर्स्ट फंक्शन इंटीग्रेशन ऑफ सेकंड. सो बेसिकली माइनस cos 2x by 2 minus integration derivative of first one integration of second minus cos 2x upon 2 dx. आणि बस संपला आपला फॉर्म्युला. सो बेसिकली 48. आता लिमिट पुट करू शकतो मी. हा 1/3 बाहेर ठेवला. आता पाय क्यूब बाय 2 चा क्यूब झाला 8 प्लस 0 जर ठेवला तर 0 काही फरक पडत नाही. इथे पण लिमिट आपलं काय 0 to pi by 2 आहे. बघा, pi by 2 जर ठेवला तर 2 into pi by 2 to cancel sin pi 0, sin 0 पण 0. पुट करायची गरज नाही. ओके, माइनस माइनस प्लस x तसाच आहे cos 2x by 2. ओके, x तसाच आहे म्हणजे ओके x cos 2x by 2. नो प्रॉब्लेम. माइनस माइनस ऑलरेडी प्लस झाला. cos चा डेरिवेटिव किती झाला, sin 2x divided by 2 into 2 4. त्याची पण लिमिट 0 to pi by 2. बघा, आता 0 to pi by 2 इथे पुट केलं तर होणार आहे 0 होणार आहे. फक्त या दोघांसाठी सॉल्व करायचं आपल्याला. त्याची पण लिमिट 0 to pi by 2. सो फायनली 48 आपल्याला मिळालं. इथे हा झाला pi क्यूब 24 प्लस pi by 2 म्हणजे pi by 4 झाला. नेक्स्ट नाइस. pi by 2 2 कॅन्सल. तर cos pi ची व्हॅल्यू किती आहे, cos pi ची व्हॅल्यू आपली आहे, cos pi ची व्हॅल्यू किती आहे -1, राइट. सो बेसिकली -1. सो 48 ने मल्टिप्लाय करा आता आतमध्ये आणि पाय बाहेर काढून घ्या, कारण की पाय बाहेर काढलेला पॉवर. सो पाय बाहेर काढला. 48 ने आपण मल्टिप्लाय केलं तर हा झाला 2 pi स्क्वेअर. नाइस, 2 pi स्क्वेअर. आणि हा झाला इथे माइनस आहे, माइनस. ओके, 4 ने डिवाइड केला, हा झाला 12. हेच आपला आन्सर आहे. साइड बाय साइड कंपेअर करा. ही व्हॅल्यू कशाच्या बरोबर आहे म्हणते, ही व्हॅल्यू आहे म्हणते बरोबर अल्फा पाय स्क्वेअर प्लस बीटाच्या बरोबर. पाय आहे इथे, पाय स्क्वेअर पण आहे. अल्फा इक्वल टू किती मिळाला, 2 मिळाला. सो देयरफॉर आता आन्सर मी इथे फायनल आन्सर. सिंपलचा क्वेश्चन आहे, थोडासा लेंथी क्वेश्चन आहे की अल्फा इक्वल टू मिळाला आपल्याला 2, बीटा इक्वल टू आपल्याला मिळाला, कंपेअर करा -12
दोघांचे काय करायचे होते ॲडिशन. सो ॲडिशन करा. अल्फा प्लस बीटा ॲडिशन केलं तर आपल्याला -10. आपल्याला त्याचा स्क्वेअर पाहिजे. सो -10चा स्क्वेअर आपला फायनली झाला 100. सो करेक्ट आन्सर इज 100. राईट. नेहमी क्वेश्चन आहे. जर तुम्हाला प्रॉपर्टी ही पाहूनच समजली असती तुम्ही डायरेक्ट येते 2 कॅन्सल करून त्याला इव्हन फंक्शन पकडून फक्त त्याला इंटिग्रेट केलं असतं. u into v करायला थोडासा वेळ लागतो बट आपल्याला इझिली आन्सर मिळून जाईल. सो फायनली आपल्याला आन्सर मिळाला आहे 100. राईट. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया. द सेकंड क्वेश्चन. नंबर ऑफ वेज टू फॉर्म 5 डिजिट नंबर पाहिजे होते. ओके. तो 5 प्लेसेस घेऊ आपण. 1 2 3 4 5. कुठले नाव होते सध्या समजासाठी A B C D E. ओके. ग्रेटर दॅन 50,000. तो समजा 50,000 पाहिजे याचा अर्थ इथे कमीत कमी 5 तर पाहिजे. ग्रेटर दॅन म्हटलं 50,000. सो 50,000 एक पण चालते, 50,000 दोन पण चालते. सो बेसिकली आपल्याला बाय डिफॉल्ट कंडिशन मिळाली A शुड बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू 5. पहिली कंडिशन. पण A ग्रेटर दॅन इक्वल टू 5 असेल तर 5 पेक्षा जास्त मोठे नंबर कुठले आहेत 1 2 आणि 3. तर आपल्याकडे 3 केस बनणार. फक्त किती केसेस बनणार आहेत 3 केस. सो पहिली केस A इज इक्वल्स टू 5 साठी बनणार. चेक करूया आपण. ओके. यूज ऑफ डिजिट 0 1 2 3 4 5 6 7 म्हणजे टोटल 8 डिजिट्स आहे. सो टोटल डिजिट्स 8 आहे. टोटल 8 डिजिट्स आहे आपल्याकडे. ओके. नेक्स्ट काय म्हणते सर दॅट सम ऑफ फर्स्ट अँड लास्ट डिजिट इज नॉट मोर दॅन 8. 8 पेक्षा जास्त नाही पाहिजे. म्हणजे फर्स्ट अँड लास्ट डिजिट म्हणजे बेसिकली A प्लस E शुड बी लेस दॅन इक्वल्स टू 8. ओके. ठीक आहे. हे सॉल्व्ह करू. बघा जेव्हा आपण A इक्वल टू 5 घेतला आहे. समजा A इक्वल टू 5 घेतला. 3 केस सांगितल्या ना. A इक्वल टू 5 घेतल्या तर या सेकंड केसनुसार A इक्वल टू 5 घेतला तर सेकंड केसनुसार आपला हा पहिले 5 झाला. मध्ये 3 नंबर झाले. इथे 5 8 पेक्षा छोटा पाहिजे तर आपण 0 ठेवू शकतो म्हणजे 5 झाली ॲडिशन. इथे 1 ठेवू शकतो 6 झाली ॲडिशन. इथे 2 ठेवू शकतो 7 झाली ॲडिशन. आणखी आपण काय ठेवू शकतो 3 ठेवू शकतो. म्हणजे बेसिकली लास्ट प्लेस साठी आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत 3 2 4 0. ठीक आहे. 3 2 2 1 आणि 0. तर फक्त लास्ट प्लेस साठी बाकीच्या प्लेसेस उरल्या कुठल्या 3 प्लेस 1 2 3. इथे कुठलाही नंबरचा फरक पडत नाही. सो देअरफॉर टोटल नंबर ऑफ प्लेस किती असणार आहे. इथे किती ऑप्शन बसणार कुठलाही चालते. रिपीटेड आहे ऑलरेडी. जेव्हापर्यंत नॉट रिपीटेड म्हणत नाही तेव्हापर्यंत रिपीटेड समजायचं. सो 8 8 8 टोटल 8 टू दी पॉवर 3 प्लेसेस आहे. ओके. शेवटी किती ऑप्शन्स आहेत 1 2 3 4 अँड 4. आता बघा याच्यामध्ये मी सगळे ऑप्शन घेतले आहे. तिथे 5 आला 0 0 0 0 पण काउंट झाला याच्यामध्ये. तर तो एक नंबर मला कमी करायचा आहे कारण की ग्रेटर दॅन 50,000 म्हटलं आहे. सो बेसिकली आपलं पहिलं ऑप्शन किती झालं 8 टू दी पॉवर 3 इंटू 4 मायनस 1. आपलं पहिलं ऑप्शन एकदम इझी करा. सेकंड केस. सेकंड केस मध्ये जर आपण A इक्वल टू 6 पकडला सेम लॉजिक. इथे 6 पकडला तर मधला 3 नंबर सोडा. जो चौथा नंबर आहे इथे काय करू शकतात ऑप्शन आपल्याकडे 8 किंवा 8 पेक्षा कमी पाहिजे. सो 0 चालते. ओके. 6 होणार मग काही प्रॉब्लेम नाही. 1 चालते 7 होणार. 2 चालते 8 होणार. परत सेम लॉजिक. 1 2 3 प्लेसेस साठी किती ऑप्शन आहे 8 ऑप्शन्स आहे. इथे किती ऑप्शन्स आहे 3 ऑप्शन्स आहे. आणि याच्यात काहीही रिपीट करायची गरज नाही कारण की ऑलरेडी नंबर 6चा आहे तो 50,000 च्या वरच राहणार आहे. सो 8 टू दी पॉवर 3 इंटू 3 वेज. ठीक आहे. थर्ड ऑप्शन साठी परत 7 ठेवू शकतो. इथे 1 2 3. इथे काय राहू शकतो ऑप्शन फक्त चौथ्या प्लेस साठी एक तर 0 किंवा 1 कारण की 2 जर ठेवला आपण तो 9 मिळाला. 9 आपल्या ऑप्शन मध्ये नाही 8 पेक्षा मोठा पाहिजे. ठीक आहे. 1 2 3 ऑप्शन. सो 8 टू दी पॉवर 3 आणि किती ऑप्शन्स आहेत आपल्याकडे 2. इथे पण शेवटचा नंबर काही चेक करायची गरज नाही. सो टोटल वेज किती झाले दीज आर नंबर ऑफ वेज. इथे पण दीज आर नंबर ऑफ वेज. सगळ्याला आपण ऍड करू. इथे 8 टू दी पॉवर 3 आहे 8 टू दी पॉवर 3 आहे 8 टू दी पॉवर 3 आहे. कॉमन काढला
काय झालं आतमध्ये 2 3 आणि 4 2 3 आणि 4 नंतर जर एक -1 करायचा तर सिंपलचा प्रश्न होता. आता आपल्याला काय माहिती पाहिजे 8 चा क्यूब. काय 8 चा क्यूब लिहू शकता तुम्ही इझिली. 8 चा क्यूब 512 into 3 6 आणि 9 into 9 राइट. त्यामध्ये 4000 दिस इज इक्वल्स टू 4608 -1. So final answer is 4607. So आपला फायनल आन्सर आहे 4607. एवढे नंबर ऑफ वेज आहे जेथे आपण याला अरेंज करून 50 च्या वर नंबर काढू शकतो, पण फर्स्ट आणि लास्ट डिजिटचे ऍडिशन 8 च्या वर झाला राइट. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. डाऊट नसेल तर फारच चांगलं. मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करत चला. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.